जळगाव शहर महानगरपालिकेतील नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे। दरम्यान या घटनेची माहिती कळताच समाजातील मान्यवर आणि मित्रांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती। जळगाव शहर महानगरपालिकेतील नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी वय 50 यांनी शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी आपल्या जयनगर परिसरातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला। नातेवाईकांनी बंटी जोशी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। बंटी जोशी हे जळगाव मनपातील अभ्यासू नगरसेवक हसत खेळत व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रपरिवाराने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली होती। दरम्यान अनंत जोशी यांनी आत्महत्या का केली याचे अद्याप कारण समजू शकलेले नाही। घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात माजी महापौर नितीन लड्डा, विष्णू बंगाळे, शरद तायडे, सुनील जवळ, श्यामकांत सोनवणे, पियुष कोल्हे, सरिता माळी, सुनील महाजन, कैलासप्पा सोनवणे, कुंदन काळे, गणेश सोनवणे, आमदार राजमामा भोळे यांच्यासह मित्रपरिवाराने गर्दी केली होती। दुर्दैवी अशी घटना घडली की आमचे मित्र बंटी जोशी हे आज राहिले नाही। अत्यंत मनमिळावू स्वभावाचा की कोणाशीही कधीही वाईटपणा झालेला नाही। संपूर्ण महानगरपालिकेच्या कामकाजात एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून बंटीची ख्याती होती। गेले 10 वर्ष 2 टर्मपासून त्याच्यासोबत काम करण्याची आम्हाला संधी मिळालेली होती। आमच्या शिवसेना पक्षाचा गटनेता होता आणि अचानक अशा पद्धतीने त्याचं जाणं हे निश्चितपणे मनाला अत्यंत वेदनादायी असं आज ते घडलेलं आहे। आणि हिमतीने पक्का असलेला निर्भीड व्यक्तिमत्व असा व्यक्ती होता। त्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण आमच्या शिवसेना कुटुंब म्हणा किंवा महानगरपालिकेतील सर्व सदस्यांना अत्यंत मनाला दुःख झालेलं आहे। आणि ही घटना जी आहे ती खरंच दुर्दैवी आहे। कारण गेल्या 1 महिन्यापासून तो सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे माझ्या ऑफिसवर यायचा, परंतु काहीसा उदास असा असायचा। पण तो उदास का होता याच्या संदर्भातही विचारणा केली तर त्याला असं कुठलाही त्रास नव्हता, कुठला आर्थिक त्रास नव्हता, शारीरिक त्रास नव्हता किंवा मानसिक त्रास नव्हता, परंतु काही असा खिन्न असा राहायचा। आणि सातत्याने त्याला सांगायचो की तुझं मन लागत नसेल तर तू रोज येत चल ऑफिसला। आणि त्याप्रमाणे तो रोज सकाळी 10-10:30 फोन करून यायचा की भाऊ तुम्ही आलात का, तर म्हणतो हो। तर मग यायचा साधारणतः 1-1:30 वाजेपर्यंत। 1 वाजेला लहान मुलगा त्याचा 7 वर्षाचा त्याला शाळेतनं घेऊन जाण्यासाठी तो 1 वाजता म्हणायचा की मी जातो, मुलाची शाळेला सुट्टी झाली असेल। आणि पुन्हा संध्याकाळी यायचा, 2-3 तास बसायचा। परंतु असं काही त्याच्या मनात चाललेलं असेल याची यत्किंचितही कल्पना आली नाही। आणि निश्चितपणे खूप एक चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्याकडे निघून गेलं।